श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळेच? बघू शकताय सकाळचे 8:15 झाले होते, 8:20 तरी कंप्लीट झाले होते. आणि मग काय साहेबांनी अर्ध्याच रस्त्यात सोडले. त्यांची ड्युटी महत्त्वाची होती, माझी काय ड्युटी महत्त्वाची होती का? काय करायचं, पर्याय नव्हता. मग उतरले रामवाडीला आणि मग हे ऑटोमॅटिक पायऱ्याने जायचा प्रयत्न केला. कारण पहिले भीती वाटायची. मुलांनी शिकवलं, मम्मा हे असं पाय ठेवायचं, ह्या पट्टीवर पाय ठेवलं की व्यवस्थित तू वरती जाशील, पडणार नाही. आणि मग हे बऱ्याच वेळा फिनिक्स मॉलला शिकल्यामुळं आणि मग काय चालू केलं. मग गेले, पहिले तर एंट्री केली, वरती गेले. वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय ह्या जिन्याने मी वरती गेले ऑटोमॅटिक पायऱ्याने. आतमध्ये एंट्री करताच बघितलं तर इतकी मोठी लाईन होती तिकीट काढायला. लोक म्हणतात मेट्रोनी गेले की वेळ वाचतो, सिग्नल लागत नाही, ट्रॉफिक लागत नाही. हो, बरोबर आहे. पण इथं जे काय प्रोसिजन आहे ते एवढे प्रोसिजन करता करता तेवढ्या वेळात पोचतं माणूस. आणि मग काय ते ऑटोमॅटिक पायऱ्याने चढलं आणि नंतर मग इथं ढिगभर लाईनमध्ये उभारलं, तिकीट काढलं. 10 रुपयाच्या तिकीटसाठी उभं राहावं लागलं. आणि मग आतमध्ये गेले तर आतमध्ये गेल्या गेल्या आणि मग तिकीट वगैरे काढून घेतलं. आणि नंतर जिथं बॅग वगैरे हे केलं, चेकिंग झाली. आणि मग आमची चेकिंग झाली आणि मग परत हे लिफ्टनी वरती गेले. कुठं तर जिथं मेट्रो येते तिथं. परत म्हटलं चला परत ऑटोमॅटिक पायऱ्याने जाऊया, वेळ वाचतो तेवढंच. पायऱ्या कधी चढायच्या, पण पायऱ्या चढलेलं पण व्यायाम होतं. मग काय मेट्रो उभीच होती आणि मग पळत सुटले. आणि हे बघा मेट्रो किती बसायला जागा नाही तेवढी मेट्रो म्हणजे हे झाली होती. कारण रामवाडी स्टेशनपासूनच ती लागती, मेन म्हणजे पहिलं स्टेशन तिचं वनाजला जाण्यासाठी. आणि मग थांबले इथंच आणि बघा निघाली मेट्रो. मग असं खूप छान वाटलं. आजचा मेट्रोचा प्रवास तर छान वाटला. अर्धवट रस्त्यात सोडलेल्या नवऱ्याने मग म्हटलं चला मस्त एन्जॉय करून घेऊया. हे हिरवंगार असं मस्त वातावरण खूप छान वाटत होतं. आणि खूप दिवसातनं मेट्रोने गेले आणि एकटीच होते. म्हटलं चला मस्त असा व्हिडिओ काढून घेतला. हे बघा किती सुंदर वातावरण दिसत आहे. कुठलं आहे हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मग आज मेट्रोचा प्रवास खूप छान झाला होता. आणि अर्ध्या रस्त्यात उतरवून सोडलेल्या नवऱ्याने, आता त्या नवऱ्यासंग भांडायचं तर काय म्हणून बोलायचं आणि काय करायचं. कारण त्यांची ड्युटी महत्त्वाची होती, आपल्यापेक्षा जास्त पगार त्यांना आहे. मग आपल्या ड्युटीचं काय, तर कधी पण तुम्ही जावा, कधी पण या, असं काही नाही आहे आपल्या ड्युटीचं. पण आपल्या ड्युटीला पण टायमिंग आहे. पण मला वेळ होता अजून बराचसा, म्हणून मग मी मेट्रोने निघाले. कारण घरातनं लवकर निघाले असते तर लवकर सोडलं असतं. घरातून लेट निघालं की मग लेट होता, अर्ध्या रस्त्यात सोडून जातात मग साहेब आमचे. असं म्हणत म्हणत व्हिडिओ काढला. आणि विचार करत थोडासा चिडलेला जीव होता, खूप चिड आली ती साहेबांवरती. पण काय करायचं आता, त्यांनाची पण ड्युटी होती. म्हणलं जाऊ दे, आपल्याजवळ वेळ आहे अजून अर्धा तास, तरी आपण जाऊ शकतो अर्ध्या तासात. मग काय आलं कल्याणीनगरचं स्टेशन आणि मग इथं उतरले. परत बघू शकते पहिल्याच डब्यात चढल्यामुळं, पहिल्या एकदम स्टार्टिंगला चढल्यामुळं उतरल्यानंतर फजिती अशी झाली की कुणीकडनं उतरले आणि कुणीकडनं जायचं होतं खाली हे काहीच कळलं नाही. मग त्या मेट्रोला परत इकडनं राऊंड मारून परत खाली उतरायचं प्लॅन केला. आणि परत म्हणलं नको नको, वरतीच जाऊया. आणि ह्या मेट्रोला बाय बाय केलं. म्हणलं आता तुझ्यासोबत परत कधी प्रवास होत आहे माहीत नाही आहे, म्हणून तिला बाय बाय केलं. ती जाईपर्यंत अगदी तिथंच थांबले आणि हा व्हिडिओ काढत उभारले. कारण खूप दिवसातनं मेट्रोमध्ये बसल्यामुळं. आणि मग तिकडनं पण मेट्रो आली, तिचं पण दर्शन घेतलं. मग काय संध्याकाळी रागवलेल्या बायकोसाठी नवऱ्याने हे मटण आणलं होतं. मस्त असं झणझणीत मटणाचं कालवण केलं होतं. तर ही मटणाची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्याकडे आहे का असं रुसलेल्या नवऱ्यासाठी मटण, रुसलेल्या बायकोसाठी मटण खाऊ घालायची पद्धत? मग संध्याकाळी मटण आणलं आणि मस्त जेवायला बसलो. आता काय पर्याय नव्हतं, म्हणलं चला तर हे मटण चालू झाले खायला, तर या तुम्ही पण. आणि मस्त तांदळाच्या भाकरी वगैरे आहेत. आजचा मेट्रोचा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अर्ध्या रस्त्यात सोडून गेल्यानंतर नवऱ्याने बायकोचा रुसवा काढण्यासाठी हे मटणाची भाजी, मटण बनवलेलं आहे. तर या जेवायला सगळेजण सोबत. कांदा लिंबू मस्त असा बेत चालू आहे जेवणाचा. तुम्ही पण या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ काढतो साहेबांचं चालू झालं जेवायला. आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.